चला तर बनवूयात आपण घरच्या घरी हॉटेलसारखी पुरी भाजी. त्यासाठी लागणारे साहित्य: हे 2 मोठे कापलेले मिडियम आकाराचे कांदे, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, कोथिंबीर आणि बटाटा, आणि 2 मिडियम आकाराचे टोमॅटो बारीक करून घेतलेले मिक्सरमध्ये. सर्वप्रथम आपण कढई तापायला ठेवून त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत परतायला. कांदा चांगला तेलामध्ये परतून घेणार आहोत. मंद आचेवरती कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा भाजल्यानंतर ना त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण 2 बारीक केलेले टोमॅटो. चांगले कांद्याबरोबर भाजून घ्यायचे. चांगले एकजीव होईपर्यंत भाजायचे. गॅस स्लो ठेवायचा. त्यानंतर आपण टाकून घेणार मसाला: 2 चमचे लाल तिखट मसाला, त्यानंतर चवीनुसार मीठ 1 चमचा, त्यानंतर हळद चवीनुसार, आणि गरम मसाला 1 चमचा. टाकणार आहोत भाजीमध्ये आणि चांगला मसाला भाजीबरोबर परतून घेणार आहोत. मसाला चांगला एकजीव होईपर्यंत परतायचा. गॅस स्लो करायचा. चांगला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. त्यानंतर त्यात टाकायचं आपण उकडून घेतलेला आणि फोडी करून घेतलेला बटाटा. तो टाकल्यानंतर ना भाजी चांगली परतून घ्यायची. चांगला बटाटा परतून घ्यायचा त्याला मसाला लागेपर्यंत. बटाटा चांगला परतल्यानंतर गॅस स्लो करून आपल्याला पाहिजे अशा प्रमाणात आपण पाणी घालायचं आणि भाजी छान मंद गॅसवरती उकळून द्यायची.
भाजीमध्ये पाणी टाकायचं पाहिजे. पाणी टाकून घ्यायचं आणि भाजीला एक चांगली उकळी आणून घ्यायची. चांगली भाजी उकळल्यानंतर ना वरतून कोथिंबीर टाकून गार्निशिंग करून घ्यायचं भाजीला. ढवळायची एकदा. चांगली हे काढून मंद गॅसवरती ठेवून द्यायची. मी पुऱ्या अगोदरच घेतल्या होत्या करून, त्यामुळे पुरींचा व्हिडिओ काय टाकला नाही व्हिडिओमध्ये. नंतर ना एक वेळ पुरीचा स्पेशल व्हिडिओ करून टाकेल. तुम्ही ट्राय करून बघा घरच्या घरी हॉटेलसारखी पुरी भाजी मस्त होते. आणि कमेंट करून मला सांगा कशी झाली ते. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मस्त या पुरी भाजी खायला. बाय. खात राहा, मस्त राहा.